हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तुम्हाला तर दिसतच आहे, आज मी मेंदू वडे बनवले आहे. मेंदू वडे हे डाळ न भिजवता बनवले आहे. म्हणजे कसे तर 1 वाटी रवा घेतला, 3 ते 4 बारीक चिरून हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर आणि जिरं घेतलं. तुम्ही मिरची ही कुटून पण घेतली जाडसर तरी चालणार आहे. आता आपण एका कढईत थोडंसं म्हणजे 1 पळी तेल घेऊया. त्यात आता मी जिरं घालेल. जिरं हे चांगलं तळू द्यायचं. जिरं तळलं गेले की आपण जी मिरची बारीक चिरली आहे ती टाकूया. तिला पण चांगलं फ्राय करून घेऊया. मिरची चांगली फ्राय झाली की आपण ह्याच्यात आता 1 ग्लास पाणी घालूया. एका वाटीला 1 ग्लास पाणी प्रमाण बरोबर आहे. हे बघा, 1 ग्लास पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून ती टाकली. आता हे पाणी फुटून देऊया. पाण्याला म्हणजे फोडणीला उकळ फुटली की आता आपण याच्यात रवा घालूया. रवा घालताना चमचा हा कंटिन्यू हलवायचा आहे, जेणेकरून एकही गुंता नको. पीठ हे एकदम म्हणजे रवा पूर्ण पाण्यात मिक्स व्हायला हवा. बघा, रवा हा आपला लगेच फुलून गेला आणि पाणी पण परफेक्ट झालं. पूर्ण मिक्स करून घेऊया. बघा, आपलं मस्त रवाला एकदम छान जे आपल्याला पाहिजे होतं, जशी थिकनेस तशी आली आहे. आता गॅस बंद करून एका पसरट भांड्यात आपण सर्व काढून घेऊया. पीठ हे थोडंसं थंड होऊ देऊया. थोडं आता हात लावण्यासारखे झाले की थोडं हाताला तेल लावून चांगलं मिक्स करून घेऊया. आता छोटे छोटे गोळे करून मस्त असे हाताच्या याच्यात चिकन करून घ्यायचे. सॉफ्ट झाले की होल करायचे. तेलाचा बोट लावून हे होल करायचे, जेणेकरून हे वडे आतमध्येही क्रंची तळताना व्हायला हवे. म्हणून आपण हे असे वडे करणार आहोत. जसे ते मेंदू वडे असताना सेम तेच. आता बघा, सेम बनवायला एकदम सोपी आहे, झटकीपट रेसिपी आहे. बघा, झाले की आपले मेंदू वडे तयार. आता यांना बाजूला ठेवू. अगोदर आपण सांबार करून घेऊया. याच्यासाठी मी थोडी तुरीची डाळ घेतली छोटी वाटी मध्ये आणि थोडी मसूरची डाळ घेतली. आता यांना स्वच्छ धुवून घेऊ, कारण सांबार हे आपल्याला पातळच करायचं आहे, त्यामुळे जास्त डाळ घालायची नाही. आता ह्या डाळ आपण भिजवण्यासाठी बाजूला ठेवू. त्याच्यासाठी कांदा, लसूण, अद्रक कुटून, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, लाल चटणी, सांबार मसाला, हळद आणि धणे जाडसर कुटलेले असे आपण साहित्य घेतले. डाळ ही आपली भिजत आली आहे. आता हिला पाण्यातून स्वच्छ काढून घेऊया. आता कुकरमध्ये फोडणी देण्यासाठी आपण तेल टाकूया. तेलात जिरं, मोहरी असं मस्त तळकलं की लगेच लसूण, अद्रक आणि कढीपत्ता हे टाकूया. नंतर कांदा फ्राय करून घेऊया. कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे. कांदा मस्त फ्राय झाला म्हणजे लालसर झाला की लगेच आपण ह्याच्यात टोमॅटो घालूया. टोमॅटो पण चांगले मेल्ट होऊ द्यायचे, म्हणजे वितळू द्यायचे. हे बघा, छान घाई करायची नाही, मस्त, तेव्हाच आपला सांबार टेस्टीला. आता जे मी हळद मसाला, सांबार मसाला घेतला होता, परत धण्याची कूट आणि हळद असं आपण सर्व टाकून घेतलं आणि डाळ पण टाकली आणि 1 ग्लास पाणी मी घातलं. चवीनुसार मीठ घातलं. याच्यात कोथिंबीर पण घालून देऊया. आता याला सांबारला उकळ आली की कुकर लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्या आपण देऊन घेऊया. आता आपण कुकरची वाफ काढून घेऊया. हे बघा, रेडी झालं आपलं सांबार पट एकदम 10 मिनटात रेडी झालं. आता आपण वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं कढईत. आता वडे पण छान तळून घेऊया. तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचा, म्हणजे जास्त फुल करायचा नाही, कारण आपण जर फास्ट केला तर वडे तर तळले जातील पण आतून जो क्रंच असतो तो येणार नाही. आता हा मी कमी गॅसवरच 7 ते 8 मिनटं हे वडे मस्त तळून घेणार आहे. त्यांचा कलर चेंज होस तर, आणि चवीलाही एवढे टेस्टी लागतात की तुम्ही खाशाल तेव्हा तुम्हालाच वाटेल की अरे वा, खायलाही क्रंची आणि एकदम टेस्टी आणि झटकीपट. अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही अर्धा तासात तुम्ही नाश्ता हा रेडी करू शकणार असे हे वडे आहेत. हे बघा, वड्यांचा कलर हा चेंज झालेला आहे, तरी आपण अजून थोडं 1 मिनटं राहू देऊया. आता वडे झाले आहे, आपण काढून घेऊया. आता आपण जो सांबार तयार केला तर तो घेतला आणि वडे घेतले. एकदम सांबार पण पटकन आणि झटपट असा आपला नाश्ता हा रेडी झाला आहे. कोणाकोणाला आजची रेसिपी आवडली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण वडे
एका पसरट बाऊलमध्ये काढून घेतले आणि वरतून गरमागरम सांबार टाकूया. आणि चला मग या खायला गरमागरम मेंदूवडे. जितके ते वरतून दिसत आहे क्रंची तेवढेच आतूनही आहे. म्हणजे एवढं गरम सांबार टाकलं तरीही एकदम क्रंच त्यांचा कमी झालेला नाही आहे. तुम्हीही बनवून पहा मग आजची रेसिपी. चला मग, धन्यवाद.